नमस्कार विद्यार्थी मित्रो, काल आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख याविषयी ची माहिती पाहिलेली आहे। त्यामध्ये वित्त याविषयी माहिती पाहिली आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व हा एक मुद्दा आपण पाहिलेला आहे। आज आपल्याला पुढील जो भाग आहे या प्रकरणामधील तो पाहायचा आहे, तो म्हणजे भांडवल किंवा भांडवलाची आवश्यकता किंवा भांडवल आवश्यकता, कॅपिटल रिक्वायरमेंट याविषयीची माहिती आता आपण पाहणार आहोत। तर कोणताही जर उद्योग व्यवसाय स्थापन करावायचा असेल तर त्यासाठी भांडवल हा घटक महत्त्वाचा असतो। मग हे भांडवल जे आहे ते उद्योग व्यवसायाचे जे व्याप किंवा स्वरूप जसं असेल त्या प्रमाणात भांडवल हे लागत असते। तर उद्योग स्थापन करावायचा असेल तर त्यासाठी भांडवल किती प्रमाणात लागेल, ते भांडवल कशा पद्धतीने उपलब्ध करावायचं आहे आणि उपलब्ध केलेले भांडवल कशा पद्धतीने गुंतवायचं आहे हे याविषयी अगोदर विचार करावा लागतो। आणि तो जो विचार केलेला आहे तो विचार प्रत्यक्षात वास्तवात जर उतरविणे शक्य आहे याची खात्री झाल्याच्या नंतर उद्योग व्यवसायाला सुरुवात करता येत असते। तर भांडवल जो हा घटक आहे, भांडवल हा क्रियाशील घटक आहे। भांडवल जो घटक आहे, भांडवल हा क्रियाशील घटक आहे। तर या भांडवलाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात किंवा भांडवलाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत। एक आहे स्थिर भांडवल आणि दुसरा आहे अस्थिर भांडवल। तर आपण आज स्थिर भांडवलाविषयी माहिती पाहणार आहोत। स्थिर भांडवल, स्थिर भांडवल, स्थिर भांडवल म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर स्थिर भांडवल म्हणजे काय, तर जे भांडवल उद्योग व्यवसायाच्या दीर्घकालीन संपत्तीमध्ये गुंतविल्या जाते अशा भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात। अशा भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात। दीर्घकालीन संपत्ती उद्योग व्यवसायाची कोणती असते तर ती आहे जमीन असेल, यंत्रसामग्री असेल, वाहने असतील, अशा पद्धतीने फर्निचर असेल, अशा पद्धतीच्या संपत्तीमध्ये गुंतविलेल्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात। स्थिर भांडवल त्या गुंतवलेली संपत्ती जी आहे ती त्या संपत्तीचा कालावधी किमान 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचा किंवा कालावधीची ती संपत्ती किंवा मालमत्ता ही असू शकते। तर कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करावायचा असेल तर त्यासाठी जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर या गोष्टी सुरुवातीला खरेदी कराव्या लागतात। त्यासाठी लागणारं भांडवल म्हणजे स्थिर भांडवल होय। तर या स्थिर भांडवलाची आपल्याला स्थिर भांडवलाची जी संकल्पना आहे, स्थिर भांडवलाची संकल्पना सर्वप्रथम सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेली आहे। ही जी स्थिर भांडवलाची संकल्पना आहे, स्थिर भांडवलाची संकल्पना सर्वप्रथम सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी स्थिर भांडवलाची संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये 1 मार्कसाठी रिकाम्या जागा भरण्यामध्ये या संदर्भात प्रश्न येऊ शकतो की स्थिर भांडवलाची संकल्पना सर्वप्रथम डॅश यांनी मांडलेली आहे। तर ती स्थिर भांडवलाची संकल्पना सर्वप्रथम सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेली आहे। तर ही स्थिर भांडवल जी आहे, स्थिर भांडवल मी सांगितल्याप्रमाणे जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर यामध्ये गुंतवलेल्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात। ही सर्वसामान्य व्याख्या झालेली आहे। त्यानंतर दुसरी एक व्याख्या या ठिकाणी पाहायची आहे। ती व्याख्या म्हणजे स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा ज्याचा उपयोग कंपनी 1 वर्षाहून अधिक काळासाठी करते अशा भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात। ही जी
यांनी केलेली जी व्याख्या आहे ही व्याख्या महत्त्वाची आहे. स्थिर भांडवलाची व्याख्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्याख्या आपण घेत असतो की स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा. स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा ज्याचा उपयोग कंपनी किंवा उद्योग एक वर्षाहून अधिक काळासाठी करते त्यास स्थिर भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवल असे म्हणतात. स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा ज्याचा उपयोग कंपनी 1 वर्षाहून अधिक काळासाठी करते त्यास स्थिर भांडवल असे म्हणतात. या पद्धतीने स्थिर भांडवलाची थोडक्यात प्रस्तावना आणि स्थिर भांडवलाची ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच स्थिर भांडवलाची जी संकल्पना आहे ही प्रसिद्ध अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. एवढे घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर स्थिर भांडवलाचा शेवटचा जो भाग आहे स्थिर भांडवलाच्या संदर्भात तो आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. आता स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक म्हणजे की उद्योग व्यवसायामध्ये जे स्थिर भांडवल उभारलं जाणार आहे तर कोणत्या उद्योग व्यवसायामध्ये किती प्रमाणात स्थिर भांडवल लागू शकते किंवा स्थिर भांडवलाची आवश्यकता आहे याचा प्रभाव ठरवणे, याचा अंदाज ठरवणे म्हणजे त्याच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. तर असे आपल्याला 7, 8, 10 मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये याविषयीची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या ग्रुपवर याची माहिती, याची फोटोकॉपी पाठवलेली आहे. तर पहिला मुद्दा आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप कसं आहे त्यानुसार स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. की व्यवसाय जर उद्योग व्यवसायामध्ये जर प्रामुख्याने उद्योग किंवा वस्तूच्या निर्मितीच्या संदर्भात व्यवसाय असेल तर त्या व्यवसायास अधिक प्रमाणात स्थिर भांडवल लागते. आणि जर वस्तूच्या विक्रीच्या संदर्भातला व्यवसाय असेल तर अशा व्यवसायास कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे उद्योग स्वरूपाचा व्यवसाय असेल तिथे 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उद्योग स्वरूपाचा व्यवसाय असेल तर स्थिर भांडवल अधिक लागेल. आणि दुसरा आहे विक्री स्वरूपाचा वस्तू विक्री स्वरूपाचा व्यवसाय असेल तर
स्थिर भांडवल कमी स्वरूपात लागेल. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा पहिला घटक आहे व्यवसायाचं स्वरूप. कारण उद्योग म्हटलं की त्या ठिकाणी कच्च्या वस्तूंचं पक्क्या वस्तूंमध्ये रूपांतरण करणे म्हणजे उद्योग. मग अशा कच्च्या वस्तूंचं पक्क्या वस्तूंमध्ये रूपांतर करावायचं असेल तर त्यासाठी जागा लागेल, त्यासाठी इमारत लागेल, त्यासाठी यंत्रसामग्री लागेल, त्यासाठी अधिकची आणखीनही वस्तू साहित्य लागेल, त्यासाठी भांडवलाची आवश्यकता अधिक असेल. म्हणजे स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणात आहे. विक्रीचा व्यवसाय असेल तर वस्तू खरेदी करणे मोठ्या प्रमाणात आणि त्या वस्तू किरकोळ स्वरूपात विक्री करणे. तर अशा स्वरूपाच्या व्यवसायास कमी प्रमाणात स्थिर भांडवल लागत असते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे व्यवसायाचे आकार. व्यवसायाचे आकारमान हा दुसरा मुद्दा आहे. आता साधा सरळ तरी काय, व्यवसायाचा आकारमान जर मोठा असेल तर स्थिर भांडवल अधिक प्रमाणात लागेल आणि व्यवसायाचा आकारमान जर लहान असेल तर त्या व्यवसायात स्थिर भांडवल कमी लागेल. म्हणजे या ठिकाणी दोन मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्यवसायाचे आकारमान जर मोठे आकारमान असेल तर स्थिर भांडवल अधिक आणि कमी आकारमान असेल व लहान आकारमान असेल, लहान आकारमान असेल तर स्थिर भांडवल कमी लागेल. म्हणजे व्यवसायाच्या आकारमानानुसार स्थिर भांडवलाची आवश्यकता असते व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. तिसरा जो परिणाम करणारा घटक आहे तो आहे प्रगतीचा वेग. प्रगतीचा वेग जर उद्योग व्यवसायामध्ये जर सतत जो स्थापन केलेला उद्योग व्यवसाय आहे त्या उद्योग व्यवसायामध्ये जर सतत प्रगती होत असेल तर अशा उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात आणखी उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या घटकांची व साधन सामग्रीची आवश्यकता असते. अशा उद्योग व्यवसायात अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आणि ज्या उद्योग व्यवसायाच्या प्रगतीचा वेग हा कमी आहे अशा उद्योग व्यवसायास कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाची व्याप्ती व्यवसायाची व्याप्ती यावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. एखादा व्यवसाय आहे तो व्यवसाय जर वस्तूंचं उत्पादनही करत असेल आणि तोच व्यवसाय वस्तूंची विक्री सुद्धा स्वतःच करत असेल, उत्पादन आणि विक्री म्हणजे व्यवसायाची व्याप्ती कशी असते, उत्पादन आणि विक्री करणारा व्यवसाय असेल, करणारा व्यवसाय त्याला लागेल आधी स्थिर भांडवल लागेल. आणि जर फक्त वस्तूंची उत्पादनच करणारा व्यवसाय असेल, विक्री दुसऱ्याला दिली, ग्राहकापर्यंत वस्तू विकण्याची त्याची जबाबदारी नसेल, दुसऱ्याला कोणाला तरी मोठ्या प्रमाणात घाऊक प्रमाणात वस्तूंची विक्री केली जात असेल तर अशा उद्योग व्यवसायास कमी प्रमाणात स्थिर भांडवल लागत असते. म्हणजे व्यवसायाच्या व्याप्तीनुसार स्थिर भांडवल हे त्या व्यवसायास लागत असते व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा एक घटक आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे व्यवसायातील विकासाचे टप्पे. व्यवसायातील विकासाचे टप्पे. व्यवसायातील विकासाचे टप्पे यानुसार स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. तर विकासाचे टप्पे म्हणजे जर व्यवसाय नवीनच असेल, व्यवसाय नवीनच सुरुवात केली जात असेल तर अशा उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. कारण नवीन व्यवसाय असल्यामुळे त्याला जमीन विकत घेणे, इमारत बांधणे किंवा विकत घेणे, यंत्रसामग्री खरेदी करणे, फर्निचर खरेदी करणे, अशा व्यवसायास नवीन व्यवसायास मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आणि जर जुना व्यवसाय असेल, अगोदरपासून जर व्यवसाय सुरू असेल तर त्या
नसते. म्हणून व्यवसायातील विकासाचा टप्पा हा एक स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतरचा घटक आहे 6वा व्यापारी चक्र. व्यापारी चक्र. तर व्यापारी चक्र म्हणजे काय? व्यापारी चक्र म्हणजे तेजी मंदीचे चक्र. व्यापारी चक्र म्हणजे तेजी मंदीचे चक्र. मग तेजी म्हणजे काय आणि मंदी म्हणजे काय? तेजी म्हणजे वस्तूंच्या किमती सतत वाढत जाणे म्हणजे तेजीचा काळ, आणि वस्तूच्या किमती जर सतत कमी कमी होत जात असेल तर त्याला मंदीचा काळ असेल. मग ह्या व्यापारी चक्राचा सुद्धा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम होतो. ज्या वेळेस व्यवसायामध्ये तेजीचे चक्र सुरू असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होते. मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होत असेल तर मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करावं लागते. मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करावायचं असेल तर मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणि त्या संदर्भात इतर घटकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो. त्यासाठी अधिकच्या स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आणि यावर जर मंदीचा काळ असेल तर वस्तूंच्या विक्रीमध्ये खूप प्रमाणात घट होते. वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाली तर वस्तूंच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट करावी लागते. वस्तूंच्या उत्पादनात घट करावी लागली तर यंत्रसामग्री किंवा इतर जे काही घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरण्याची आवश्यकता नसते. अशा वेळेस कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे तेजीच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते, तर मंदीच्या काळामध्ये कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे स्थिर भांडवलावर व्यापारी चक्राचा सुद्धा परिणाम होत असतो. त्यानंतर जे मुद्दा आहे त्यानंतरचा तो आहे भाडे तत्वाचे प्रमाण. 7वा जो मुद्दा आहे भाडे तत्वाचे प्रमाण. भाडे तत्वाचे प्रमाण याचा सुद्धा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम होत असतो. भाडे तत्वाचे जर नवीन कोणताही उद्योग व्यवसाय आहे त्याने जर भाडे तत्वावर उद्योग व्यवसायासाठी लागणारे घटक जर खरेदी केलेले आहेत घेतलेले असतील तर अशा उद्योग व्यवसायात कमी प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे स्वतः विकत घेण्यापेक्षा भाडे तत्वावर घेतलेले आहे. भाडे तत्वावर घेतलेल्या उद्योग व्यवसायासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी प्रमाणात असते. तर स्वतः विकत घेतले उत्पादनाचे घटक तर अशा उद्योग व्यवसायात स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणात लागत असते. हा एक मुद्दा आहे की ज्याचा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. 8वा जो मुद्दा आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. जुन्या मालमत्तेचे संपादन. जर उद्योग व्यवसाय सुरू केला तो सुरू करत असताना नवीन मालमत्ता खरेदी करण्याऐवजी जर जुन्या मालमत्ता खरेदी करून उद्योग व्यवसाय जर सुरू केला तर अशा उद्योग व्यवसायात कमी प्रमाणात स्थिर भांडवल लागते. जुनी यंत्रसामग्री खरेदी केली, जुने फर्निचर खरेदी केलं, जुनी इमारत खरेदी केली तर अशा उद्योग व्यवसाय कमी प्रमाणात स्थिर भांडवल असेल तरीही तो उद्योग व्यवसाय सुरू करता येतो. परंतु जर उद्योग व्यवसायाला जर नवीनच जर ह्या मालमत्ता खरेदी केल्या, यंत्रसामग्री असेल, फर्निचर असेल, इमारत असेल तर मग अशा उद्योग व्यवसायास अधिक प्रमाणात स्थिर भांडवल लागते. म्हणजे जुन्या मालमत्तेचे संपादन करून उद्योग व्यवसाय सुरू केला तर कमी प्रमाणात स्थिर भांडवल लागते. हा एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. पण याचा भी स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन म्हणजे ज्या भागात उद्योग व्यवसाय सुरू केला जात आहे त्या भागामध्ये जर भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा कोणत्या शासनाने जर काही सवलती उपलब्ध करून दिलेल्या असतात किंवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काही आकर्षक योजना असतात आणि
जागेच्या संदर्भात सवलती उपलब्ध करून दिलेल्या असतील, यंत्रसामग्री खरेदीच्या संदर्भात असतील, विविध अनुदाने असतील, सबसिडी असेल, किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जे आहे महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तर त्यामार्फत जर शासनाने विविध योजना, विविध सवलती, विविध अनुदाने जर उपलब्ध करून दिली तर अशा उद्योग व्यवसायास स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागेल. आणि ह्या जर सवलती नसतील तर मग मात्र उद्योग व्यवसायास मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवल लागत असते. म्हणजे सवलतींच्या दरात मालमत्ता संपादनाचा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर होत असतो. यानंतर शेवटचा मुद्दा आहे लोकसंख्येचा कल. शेवटचा मुद्दा लोकसंख्येचा कल. लोकसंख्येचा कल. आता लोकसंख्येचा कल याचा सुद्धा उद्योग व्यवसायावर आणि उद्योग व्यवसायामध्ये असलेल्या स्थिर भांडवलावर परिणाम होत असतो. जर लोकसंख्येचा कल खूप वाढत असेल तर उद्योग व्यवसायामधून उत्पादित केलेल्या वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केल्या होत असतात. म्हणून लोकसंख्येचा कल जर मोठ्या प्रमाणात असेल तर स्थिर भांडवल हे अधिक प्रमाणात लागत असते. आणि लोकसंख्येचा वाढता कल जर कमी असेल तर त्यावेळेस त्या उद्योग व्यवसायात स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागत असते. अशा पद्धतीने स्थिर भांडवल म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं भांडवलाची आवश्यकता पाहिली, कॅपिटल रिक्वायरमेंट. त्या भांडवलाच्या आवश्यकतेचे किंवा भांडवलाचे प्रामुख्याने दोन घटक आहेत, एक स्थिर भांडवल आणि दुसरं अस्थिर भांडवल. अस्थिर भांडवल, तर त्या दोन्हीपैकी आपण एक भाग पाहिलेला आहे. स्थिर भांडवल म्हणजे काय, स्थिर भांडवलाची प्रस्तावना पाहिली, त्याची व्याख्या पाहिली आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. राहिलेला भाग आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ. धन्यवाद.